नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत हिवाळी स्पेशल डिंक लाडू. ते कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये बघूया. पण तुम्ही जर या प्रमाणामध्ये बनवले तर तुमचे लाडू येणार 4 ते 4.5 किलोचे होऊ शकतात. तर आपण याचं प्रमाण बघूया. इथे मी 3 किलो खारीक घेतली होती. ते 2 दिवस वाळवून उन्हामध्ये त्यातल्या बिया काढून ते 2.5 किलो झालेली. अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो बदाम, अर्धा किलो काजू, 1 जायफळ, तसेच 50 ग्रॅम डिंक, 50 ग्रॅम खसखस, 10 ग्रॅम मेथी दाणे, त्यानंतर सुंठ, 50 ग्रॅम वेलची, गूळ, 1 किलो गूळ आणि अर्धा किलो चितळेचं इथं आपण तूप वापरणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, खारीक सोडून आहे ना बाकीचे सगळ्या वस्तू आहेत ना आपल्याला तुपामधून भाजून घ्यायच्यात. चला तर सुरुवात करूया. इथे मी तूप टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायचं आहे खोबरं. आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं, लाडवाची एक वेगळीच चव लागते. छान ब्राऊन कलर येईपर्यंत तुपामधनं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. त्याचा ब्राऊन कलर झाला की आपल्याला ते खारीकमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्यांदा भाजून घ्यायचे आहेत काजू. तूप टाकायचं, त्याच्यामध्ये अर्धा किलो जे आपण काजू घेतलेले ते काजू आहेत ना आपल्याला छान ब्राऊन कलर होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचे. आणि काय होतं, असे लाडू असं जर आपण भाजून घेतलेत ना सामान, तर याने काय होतं, त्याची चव आहे ना एक वेगळीच लागते आणि खायलाही छान लागतात आणि भरपूर दिवस टिकतात असं भाजून घेतलं तर आपण सामान. आता काजूही आपल्याला ना ब्राऊन कलर होईपर्यंत छान भाजून घ्यायचेत मंद आचेवरती. बघा आता इकडे काजूचा कलर बघा छान ब्राऊन कलर व्हायला लागलेला आहे. आपल्याला ते काजू हे ना छान ब्राऊन झाले की काढून घ्यायचेत. आता तिसरी वस्तू आपण भाजून घेणार आहोत बदाम. बदाममध्येही थोडंसं तूप टाकायचं आणि छान मंद आचेवरती भाजून घ्यायचे. हे अर्धा किलो बदाम आहेत. आता हे छान ब्राऊन कलर होईपर्यंत छान असे भाजून घेतले की आपल्याला तेही बदाम काढून घ्यायचे आहेत. आता चौथी वस्तू आपल्याला भाजून घ्यायची ते म्हणजे डिंक सुरुवातीला थोडासा असा भाजायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं. तूप ॲड केल्याने काय होईल, आपला डिंक आहे ना छान फुलून निघेल. तूप याच्यामध्ये ॲड केलं ना की डिंक छान फुलून निघेल. बघा आता तिथं फुलायला सुरुवात झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण आहे ना थोडंसं तूप ॲड करू, जेणेकरून तो फुलेल. आणि त्याच्यामध्येच आहे ना आपल्याला खसखस थोडी टाकायची आहे. काय होईल, खसखस जर आपण त्याच्यामध्ये भाजून घेतली ना तर ती कढईला चिटकणार नाही आणि वायालाही जाणार नाही. ते आपण त्याच्यामध्ये 50 ग्रॅमची खसखस होती तीही भाजून घेतलेली आहे. हे सगळं भाजून घेतल्यानंतर काय होतं, याची चव वेगळी राहते आणि भरपूर दिवस हे लाडू टिकतात. 2-3 महिने तर टिकतात. त्यानंतर आपल्या इथं 10 ग्रॅम जी मेथी घेतली होती तीही थोड्याशा तुपामधनं ना भाजून घेतलेली. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना सुंठ, वेलची भाजून घ्यायची आपल्याला. आता वेलची पावडर वगैरे करत नाही बसायचं, हे दळताना ते गिरणीमध्ये दळलं जातं. आता इथं जे जायफळ आहे तेही मी आहे ना छान भाजून घेतलेले बघा तुम्ही सगळे. आणि हे आहे ना सामान आता थोडंसं गार करायला ठेवायचं. तोपर्यंत आपण आहे ना इकडे आहे ना गूळ किसून घ्यायचा. जो 1 किलो गूळ आहे तो आपण किसून घेतला, त्यातला थोडासा तुकडा आपण बाजूला ठेवला. जास्त गोड नको असेल तर, तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही पूर्ण 1 किलोही घालू शकता, पण तेवढा तुकडा ठेवला आहे मी. आता जे आपण तूप आहे, इथं मी अर्धा किलो जे तूप घेतलेले आहे ते ना छान वितळून घ्यायचं, कोमट करायचं. छान वितळून घेतलं ना ते ना आपल्याला जे आपण गिरणीमधनं दळलेलं आहे सामान ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं कोमट झालं की. आता बघा मी इकडं हे जे आपण गिरणीमधनं दळून आणलेलं आहे सामान लाडवाचं ते ना छान एकजीव करून घेतलं.
एकजीव केलं ना की लाडू हे अगदी छान होतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे जो आपण किसलेला गूळ आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि हे ना आपल्याला ते छान एकजीव करून घ्यायचं आहे. छान चोळायचं म्हणजे ना सगळीकडे गोडवा एकसारखा राहतो. आता मी इथं याच्यामध्ये गूळ टाकला आणि आता आहे ना तो छान मिक्स करून घ्यायचा. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आपण जे तूप केलेले वितळवलेले ते तूप टाकून घ्यायचं आणि ते तूप आहे ना कोमट असताना टाकायचं. कोमट टाकलं ना की छान होतात, वळलेही जातात. आपण हे विदाऊट पाकाचे लाडू करतोय, ह्याच्यामध्ये मी कुठेही पाक केलेला नाही आहे. बघा आता मी इथे लाडू करून दाखवते एक एक. हे कुठेही तुटणार नाही, फुटणार नाही, काही होणार नाही आणि शेवटपर्यंत आहे ना ते एकसारखेच होणार की म्हणजे तुटणार वगैरे नाही, कोरडं त्याचं सामान पडणार नाही. बघा एक एक करून आहे ना मी इथे सगळे लाडू करून घेते. साईज आपल्या आवडीनुसार ठेवायची साईज, पण या साईजमध्ये केलं की कोणी टाकूनही देत नाही आणि कोणी काही म्हणजे नाही का वायालाही जात नाही. चला माझे याप्रमाणे केले तर आहे ना 4 ते 4.5 किलोचे तुमचे लाडू होऊ शकतात. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी फॉलो जरूर करा. बाय.